पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. मंदाताईंनी सांगितल्यामुळे आदित्यला नाईलाजाने पारूकडून मालिश करून घ्यावी लागत असते आणि त्यामुळे तो नाराज असतो. तो पारूला म्हणत असतो की हे सगळं काही प्रीतम करेल. मात्र प्रीतम म्हणतो की नाही हा दादा, मी काही करणार नाहीये. आधीच त्या प्रतापची मालिश करून माझे हात दुखायला लागले आहेत. आणि त्याचवेळी मग मंदाताईसुद्धा म्हणतात की अगं पार्वती, तुझ्या या नवऱ्याचे खूपच नखरे आहेत गं. प्रत्येक वेळी याचं काही ना काही वेगळं सुरूच असतं आणि त्यामुळे पारू म्हणते की तसं नाही, माझे धनी जरा लाजाळू आहेत ना म्हणून. आणि त्यावर आदित्यसुद्धा तो खूप लाजाळू असल्याचं त्या मंदाताईंना सांगत असतो. मात्र मंदाताई म्हणत असतात की काही झालं ना तरी तुझी बायकोच तुझी मालिश करणार. त्यामुळे मग आदित्यला गपगुमान बसावे लागते आणि मग पारू आदित्यची छान मालिश करून देते. आणि हे सगळं काही बघून प्रीतम तर खूपच खुश होतो. तो हसतच आदित्यला म्हणत असतो की दादा, तुझी तर मजा आहे. तुझ्या बायकोने तुझी मालिश तर केली, पण माझी बायको कुठे आहे काय माहीत. आणि ते ऐकून पारू हसतच म्हणते की प्रीतम सर, तुम्ही डोळे बंद करा, म्हणजे तुमची बायकोसुद्धा तुमच्या समोर येईल. त्यामुळे मग प्रीतम लगेच डोळे बंद करतो. तर पारू प्रियाला आवाज देत त्या ठिकाणी बोलावून घेते. प्रियाने सुद्धा पारूसारखी छान साडी नेसलेली असते आणि ती समोर आल्यावर मग पारू प्रीतमला डोळे उघडायला सांगते. आणि मग जेव्हा प्रीतम प्रियाला बघतो तेव्हा तो खूपच खुश होतो आणि एकटक तिच्याकडे बघतच राहतो आणि तिच्यामध्येच हरवून जातो. आणि मग त्यानंतर प्रिया प्रीतमला पाटावर बसायला सांगते आणि तीसुद्धा तेलाने त्याची मालिश करून देते. तर आदित्य आणि पारू हे सगळं काही बाजूला उभं राहून बघत असतात. पण त्याचवेळी आबासाहेब घरात नंदीला म्हणजेच प्रीतमला शोधत असतात आणि तो घरात कुठेही न सापडल्यामुळे मग ते टेरेसवर जाण्यासाठी निघतात. तर इकडे प्रिया प्रीतमची छान मालिश करून देत असते. मात्र तितक्यात त्यांना आबासाहेबांचा आवाज येतो. त्यामुळे ते सगळेच जण खूप घाबरतात आणि मग त्याचवेळी आबासाहेब टेरेसवर येतात. तर खाली फक्त एकटी प्रियाच उभी असते. मात्र आबासाहेबांना असं वाटतं की ती पार्वतीच आहे. त्यामुळे ते तिला विचारू लागतात की अगं, तो नंदी कुठे आहे. त्यामुळे इकडे लपलेल्या आदित्य, प्रीतम आणि पारूच्या लक्षात येतं की आबासाहेब प्रियालाच पारू समजत आहेत. आणि मग त्यामुळे पारू पटकन प्रियाला आवाज देत म्हणते की मी आबासाहेबांना उत्तर देते, तुम्ही फक्त हातवारे करा. त्यावर प्रियासुद्धा मान हलवत हो म्हणते. आणि मग पारू आबासाहेबांना उत्तर देते की ते बाजारात गेले आहेत, थोड्या वेळाने आले की मी तुमचा निरोप सांगते. आणि त्यावर आबासाहेबसुद्धा हो म्हणत तेथून निघून जातात. आणि मग त्यानंतर प्रिया पुन्हा एकदा प्रीतमला मालिश करून देते. तर प्रीतम पारू आणि आदित्यचे आभार मानत असतो. दुसरीकडे दिशाने दामिनीला भेटण्यासाठी बोलावलेले असते. ती दामिनीला म्हणत असते की तुझा डाऊट अगदी खरा ठरला. तो आदित्य, प्रीतम आणि ती पारू कंपनीच्या कोणत्याही कामासाठी बाहेरगावी गेलेले नाही आहेत. ते एका दुसऱ्याच खेडेगावात आहेत. आणि ते ऐकून दामिनी म्हणत असते की मला ही गोष्ट माहीत होती. मी तुझ्यापेक्षा आणि त्या अहिल्यावहिनींपेक्षा खूप हुशार आहे. तर दिशा म्हणत असते मात्र ते तिघेजण त्या खेडेगावात कशाला गेलेत हे तर सासू मॉमला सुद्धा माहीत नाही. यामागे नेमकं काय कारण आहे ना, ते मला शोधून काढायचं आहे. आणि मग ती मुद्दाम त्या दामिनीसोबत गोड गोड बोलू लागते. पण दामिनी स्पष्टपणेच तिला सांगते की मी यापुढे तुझं कोणतंही काम करणार नाही, कारण तू मला या सगळ्यात अडकवते आणि स्वतः मात्र नामानिराळी राहते. मात्र दिशा दामिनीसोबत खूप गोड बोलते. ती किती हुशार आहे, किती स्मार्ट आहे असं म्हणत तिचं कौतुक करते. आणि तिला सांगते की तू प्लीज एकदा त्या गावात जाऊन बघ की तिकडे नेमकं काय सुरू आहे, कारण इकडे तर माझ्या लग्नाची तयारी सुरू आहे, त्यामुळे मला जाता येणार नाही. आणि मग शेवटी दामिनी त्या गावात जायला तयार होते. तर दुसरीकडे गणेश उत्सवाची तयारी सुरू असते. पारू दारामध्ये छान रांगोळी काढत असते आणि रांगोळी काढता काढता ती आदित्यच्या आठवणींमध्ये हरवून जाते. त्याचवेळी मग आदित्य फुलं घेऊन त्या ठिकाणी येतो. पारूने काढलेली रांगोळी बघून तो खूप खुश होतो आणि तो त्या रांगोळीकडे बघत असतानाच पारू उभी राहते. आदित्य त्या ठिकाणी आहे हे तिला माहिती नसते. त्यामुळे तिचा धक्का त्याला लागतो आणि त्याच्या हातामध्ये असणारी सगळी फुलं खाली सांडतात. पारूचा सुद्धा तोल जातो. पण आदित्य पटकन तिला सावरतो आणि तो पारूकडे एकटक बघतच राहतो. तो तिच्याकडे बघत म्हणत असतो की सुंदर. त्यामुळे पारू हसतच विचारते की काय झालं आदित्य सर, तुम्हाला असं वाटत नाही का की आजकाल तुम्ही माझं खूपच कौतुक करताय. आणि त्यावेळी आदित्य घाबरून म्हणतो की नाही नाही पारू, मी तर रांगोळीला सुंदर म्हणत होतो. आणि ते ऐकून पारू पुन्हा हसू लागते. तर आदित्य तिच्याकडेच एकटक
एकटक बघत राहतो आणि मग त्यानंतर पारू त्याला काय झालं ते विचारते. तर आदित्य म्हणत असतो की काही नाही, मी तर फक्त रांगोळीचं कौतुक करत होतो. आणि मग तो पारूला सांगतो की दरवाजाला तोरण लावायचं पण मला तर काही हार बनवता येत नाही. त्यामुळे पारू म्हणते की काही हरकत नाही, मी शिकवते तुम्हाला, तुम्ही ही फुलं पटकन गोळा करा, तोपर्यंत मी सुई दोरा घेऊन येते. आणि मग त्यानंतर ती आदित्याला हार कसा बनवायचा ते शिकवते. ते दोघेजण दरवाजात बसून तो हार विणत असतात आणि तितक्यात प्रीतम त्या ठिकाणी येतो. पारूला आणि आदित्याला एकत्र बघून त्याला खूप आनंद होतो. तो स्वतःशीच म्हणत असतो की हे दोघेजण अगदी खऱ्या नवरा बायकोसारखे वाटत आहेत, यांना कोणाचीही दृष्ट लागायला नको. आणि मग तो प्रिया कुठे आहे हे शोधायला जातो. तर इकडे पारूने शिकवल्याप्रमाणे आदित्य हार विणत असतो आणि त्यावेळी तो पारूला म्हणत असतो की पारू, आपण प्रिया आणि प्रीतमसाठी नवरा बायकोचं नाटक करतोय ते ठीक आहे, पण आता आपण नवरा बायको म्हणून पूजेला कसं काय बसायचं, हे देवाला फसवल्यासारखं होणार नाही का? पण पारू म्हणते की आदित्य सर, असं काही नाहीये, आपण जे काही करतोय ना त्यामागचा हेतू आपला निर्मळ असायला हवा आणि देवाला सुद्धा माहिती आहे की आपण हे सगळं का करतोय ते, त्यामुळे ही गोष्ट देवाला फसवल्यासारखी नाही होणार. आणि त्यामुळे मग आदित्य ही नाईलाजाने हो म्हणतो. तर दुसरीकडे घरात प्रिया आणि प्रताप सजावट करत असतात आणि त्याचवेळी प्रीतम त्या ठिकाणी येतो. तो प्रियाकडे एकटक बघतच असतो, मात्र प्रियाचं त्याच्याकडे लक्ष नसतं. आणि प्रताप त्या ठिकाणी असल्यामुळे प्रीतम आधीच घाबरलेला असतो आणि मग त्यानंतर तो एक आयडिया करतो, फुलांची टोपली घेऊन येतो आणि त्यातील एक फूल प्रियाला फेकून मारतो. त्यामुळे मग प्रियाचं त्याच्याकडे लक्ष जातं. ते दोघेजण एकमेकांना बघून खूप खुश होतात आणि इशाऱ्यांमध्येच एकमेकांशी बोलू लागतात. पण तितक्यात प्रताप प्रियाला आवाज देतो, त्यामुळे मग प्रीतम तेथून पळून जातो. तर प्रताप रागातच प्रियाला विचारत असतो की अगं तुझं लक्ष कुठे आहे, त्यामुळे तीसुद्धा घाबरून जाते. त्यानंतर मग प्रीतम पुन्हा त्या ठिकाणी येतो आणि पुन्हा एकदा प्रियाला फूल फेकून मारतो. पण तितक्यात प्रताप उठतो आणि त्यामुळे प्रीतम घाबरून भिंतीच्या पाठीमागे लपतो. मात्र ही गोष्ट प्रतापच्या लक्षात येते, कोणीतरी पाठीमागे आहे असं वाटल्यामुळे तो पाठीमागे वळून बघतो आणि त्यामुळे प्रियासुद्धा खूप घाबरते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.